जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहुर कसबेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. मी आपणासोबत यूट्यूब व व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्या यूट्यूबला आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, याचा खूप आनंद वाटतो. आज आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपण ऐकू शकणार, बघू शकणार व वाचू शकणार आहात. तर चला मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ. अभिजित मुहूर्त. मुहूर्त नसतानाही काम करणे गरजेचे असल्यास केव्हा करावे? बंधू भगिनींनो, बऱ्याच वेळा आपण बघतो अशी परिस्थिती येते की एखादी काम करणे खूप गरजेचे असते, ते त्याच दिवशी करावं लागते, पुढच्या दिवसावर ढकलणे शक्य नसते. आणि जर तोच दिवस जर अशुभ असेल तर मग काय करायचे? तर बंधू भगिनींनो, मध्यान्नीच्या वेळेला म्हणजेच दुपारी ज्यावेळेस सूर्य डोक्यावर येतो त्याच्या अगोदर 24 मिनिटे आणि त्याच्यानंतर 24 मिनिटे असा एकूण 48 मिनिटांचा कालावधी हा अभिजित मुहूर्त म्हणतात. आणि या अभिजित मुहूर्तावर श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे आणि सर्व कार्यासाठी हे अभिजित मुहूर्त शुभ मानले जाते. म्हणून एखाद्या दिवशी मुहूर्त नसतानाही काम करणे गरजेचे असल्यास ते अभिजित मुहूर्तावरच करावे. अभिजित मुहूर्त म्हणजे काय? हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार चांगल्या मुहूर्तावर केलेले कोणतेही योग्य कर्म त्याच्या यशाची शक्यता वाढवते. असा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त. अभिजित या शब्दाचा अर्थ विजयी असा होतो. सकाळचा शेवटचा अर्धा मुहूर्त आणि दुपारचा पहिला अर्धा मुहूर्त असलेला हा 8वा मुहूर्त आहे. हे हरी म्हणजेच नारायण म्हणजेच देव यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अभिजित नक्षत्रात समाविष्ट असल्याने ते शुभ मानले जाते. अभिजित मुहूर्ताचे सौंदर्य हे दररोज उपस्थित असते आणि कोणत्याही विशिष्ट दिवसासाठी किंवा स्थितीसाठी विशिष्ट नसते. अभिजित मुहूर्त लोकल दुपारच्या 24 मिनिटे आधी सुरू होते आणि त्यानंतर 24 मिनिटे टिकते. म्हणजेच एकूण 12 तासांच्या दिवसासाठी ते सुमारे 48 मिनिटे असते. तथापि कमी दिवस त्यानुसार त्याच्या कालावधीत परिणाम करू शकतात. अभिजित मुहूर्त म्हणजे काय? तर धार्मिक मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा दिवसातील सर्वोत्तम किंवा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अभिजित मुहूर्तामध्ये एखाद्या व्यक्तीने कोणतेही काम सुरू केले तर त्या कार्यात यशाची शक्यता ही वाढत असते. अभिजित मुहूर्ताचे फायदे. अभिजित मुहूर्तावरच भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. हा मुहूर्त अशा प्रकारे त्या काळात प्रचलित असलेल्या सर्व दोष दूर करण्याशी संबंधित आहे. कोणत्याही द्वेषपूर्ण प्रयत्नांचा प्रभावांचा नायनाट करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. नवीन काहीतरी करण्याचा उपक्रम असो, नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करणे, रिअल इस्टेट किंवा इतर आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक, घर, उत्कृष्ट समारंभ, समृद्धीसाठी किंवा सौभाग्यासाठी कोणतीही पूजा करणे इत्यादी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळवून देईल असे मानले जाते. अभिजित मुहूर्त सकारात्मकता आणतो आणि त्या कालावधीत केलेली कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व योग्य स्पंदने तुम्हाला पाठबळ देतात. अभिजित मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झालेला आहे. या व्यक्तींमध्ये काही विशेष गुण असतात.
असे मानले जाते की या मुहूर्तावर जन्मलेले लोक अतिशय प्रेमळ स्वभावाचे असतात. ते खूप प्रामाणिक असतात. अशी मुले मोठ्या अडचणींसमोरही हार मानत नाही आणि त्यांना धैर्याने सामोरे जातात. नोकरी किंवा घर चालवण्याशी संबंधित कामाव्यतिरिक्त अशा मुलांचा नेहमीच अध्यात्माकडे कल असतो. प्रत्येक गोष्टीप्रमाणे या मुहूर्ताला सुद्धा अपवाद आहे. बुधवारी अभिजित मुहूर्ताचा लाभ गमावणारा दिवस आहे. त्यामुळे शुभ कार्य करण्यासाठी बुधवार व्यतिरिक्त इतर दिवस हा मुहूर्त निवडणे उचित आहे. शिवाय अभिजित मुहूर्ताच्या वेळी दक्षिणेकडे जाणे टाळावे. भारतातील अनेक भागांमध्ये या मुहूर्तावर विवाह समारंभांना प्राधान्य दिले जाते. एखादे शुभ कार्य ताबडतोब करण्याच्या आणीबाणीच्या कारणास्तव आणि इतर योग्य वेळ उपलब्ध नसतानाच हा मुहूर्त निवडणे शहाणपणाचे ठरेल. अन्यथा इतर मुहूर्तांमुळे मिळू शकणारे तितकेच आश्चर्यकारक फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत. काहीतरी नवीन सुरू करण्याआधी शुभ मुहूर्ताची वाट पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर खात्री बाळगा, अभिजित मुहूर्त तुमच्यासाठी चांगले ठरू शकेल. बंधू भगिनींनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.